नमस्कार मंडळी, तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बनवतो आहे झटपट अशी बनणारी आणि अगदी सोप्या पद्धतीने मटकीची सुकी उसळ। चला तर मग सुरुवात करूया। मी सर्वप्रथम येथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतले। तेल छान तापवून घ्यायचे। तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये टाकली मोहरी आणि जिरे। हे जिरे मोहरी देखील छान आपण तडतडू देणार आहोत, त्यामुळे छान असा फ्लेवर येतो भाजीला। जिरे मोहरी येथे छान तडतडलेत। आता यामध्ये मी टाकलाय बारीक चिरलेला कांदा। हा देखील व्यवस्थित मंद आचेवर आपण परतवून घ्यायचा आहे। कांदा जळायला नको, तो मंद आचेवरच परतावा आणि लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा। आता मी यामध्ये टाकून घेते आलं लसूणची पेस्ट। हे छान मिक्स करून घ्यायचे आणि हे देखील व्यवस्थित परतवून झालं की मग मी त्यामध्ये टाकलाय अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि छोटा 1 ते 1.5 चमचा मीठ। हे मसाले आणि मीठ तुम्ही तुमच्या पद्धतीने चवीप्रमाणे वापरू शकतात। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून तेलामध्ये हे मसाले व्यवस्थित परतले जातील। हे आपलं परतवून झालेलं आहे। आता यामध्ये आपण टाकूयात मोड आलेली मटकी। मी येथे मिक्स मटकी वापरली आहे, यामध्ये वाटाणे हरभरे वगैरे देखील आहेत। हे आता आपण 1 मिनिट छान परतून घ्यायचे आणि हे परतून झालं की मटकी शिजण्यापुरतं आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे। खूप जास्त पाणी नाही टाकायचे। सुक्या मटकीची भाजी बनवताना खूप जास्त पाणी टाकलं तर ती मटकी लवकर शिजत नाही, त्यामुळे थोडंसंच मटकी शिजेल एवढं पाणी वापरायचं आहे आपल्याला। आणि यावर आपण आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट भाजी छान शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात येथे आपली मटकीची सुकी भाजी शिजलेली आहे। आता यामध्ये आपण टाकूयात भरभरून असा कोथिंबीर। वा, छान दिसते भाजी, चवीला देखील तेवढीच छान लागते। येथे आपली सुकी मटकीची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग या जेवायला। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।